लहान मुलं ही अचानकच ओरडायला लागतात, खूप जोरात रडतात किंवा काही जण जमिनीवरही लोळतात. तर हे असं कशामुळे होतं? तर याला म्हणतात टेम्पर टँट्रम्स. हे 1 ते 4 वर्षातील मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. 1 ते 4 वर्षातील मुलांमध्ये मेंदू हा विकसित होत असतो. त्यांच्या इमोशनल, कॉग्निटिव्ह बरेच डेव्हलपमेंट चालू असतात. यामध्ये मुलांची डेव्हलपमेंट अशी असते की त्यांना बऱ्याच गोष्टी इंडिपेंडेंटली कराव्या वाटतात, स्वतःहून एकट्याने कराव्या वाटतात, पण त्या त्यांच्याकडून शक्यही नसतात. आणि बऱ्याचदा भूक लागणे, झोप न होणे किंवा ओव्हर स्टिम्युलेशन किंवा खूप जास्त थकवा येणे यामुळे पण मुलांमध्ये टँट्रम्स दिसून येतात. काही मुले खूप जोरात ओरडतात, किंचाळतात, रडतात, स्वतःला मारूनही घेतात. काही जण डोक्याला भिंतीवर आपटून घेतात किंवा काही जण जमिनीवरही लोळतात. किंवा काही मुलांमध्ये ब्रेथ होल्डिंग स्पेल्स म्हणजे श्वास रोखणे हा पण प्रकार दिसून येतो. तर ह्या रागाच्या, चिडचिडपणाच्या आउटबर्स्ट मध्ये पालकांनी कसं रिॲक्ट केलं पाहिजे ते आज आपण पाहूया. पहिली गोष्ट, कारण काय आहे, मुलांमध्ये ती गोष्ट ट्रिगर का झाली आहे, चिडचिडेपणा का वाढला आहे ते शोधणं गरजेचं आहे. आपण रीड अप्रोच हा फॉलो केला पाहिजे. रीड अप्रोच म्हणजे रिमेन काम, म्हणजे पालकांनी अशा परिस्थितीत शांत राहिलं पाहिजे. मुलांना उलट ओरडणे, त्यांच्यावर चिडणे किंवा मारणे हा उपाय नाहीये. प्रेमाने हक करा, बोला, थोडं शांत होऊ द्या आणि ते ज्या कारणासाठी रडत आहे ते वस्तू किंवा त्या गोष्टी त्यांना लगेच देऊ नका, कारण त्यांच्या मनात ही गोष्ट बसते की आपण टँट्रम्स थ्रो केले की आपल्याला पाहिजे ती गोष्ट भेटते. दुसरी गोष्ट, इग्नोर द चाइल्ड, म्हणजे बाळ जर स्वतःला काही हार्म करत नाही तर तिथेच उभा राहून शांतपणे त्या मुलाकडे त्या गोष्टीसाठी थोड्या वेळापुरतं दुर्लक्ष करायचं. तिसरी गोष्ट, डिस्ट्रॅक्ट द चाइल्ड, म्हणजे बाळाला त्या गोष्टीपासून दुसरीकडे डिस्ट्रॅक्ट करायचं, जसं की बाहेर घेऊन जाणं किंवा दुसरे टॉयज देणं. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा शांत होतं, टँट्रम्स कमी होतात, तेव्हा त्याला जाऊन हक करा, प्रेमाने शांतपणे बोला, तू किती समजूतदार आहेस, तू खूप हुशार आहेस आणि तू माझं ऐकलं. जेव्हा हे टँट्रम्स चालू असतात तेव्हा त्यांच्यावर चिडणं, ओरडणं किंवा त्यांना मारणं हे योग्य नाही, कारण मुलांमध्ये या एजमध्ये लॉजिकल थिंकिंग आलेली नसते. त्यांना बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे हे समजत नाही. त्यामुळे पॅरेंट्स जसं रिॲक्ट करतात ते तसंच अनुकरण करतात. ते असा निष्कर्ष काढतात की ही चिडणं, ओरडणं हाच उपाय आहे. टेम्पर टँट्रम्स हे मुलांच्या विकासाची एक पायरी आहे. त्यामुळे पालकांनी शांत राहून मुलांना इमोशनली सपोर्ट देऊन हे टँट्रम्स हँडल केले पाहिजे. आणि ही एक फेज आहे आणि ही पण जाईल. थँक्यू.